नमस्कार. आजचा मेनू महाराष्ट्रीयन पद्धतीने अंडा करी. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. गरमागरम चपाती, भात, चार अंडी आपण ह्यात थोडं मीठ घालून आणि यूज केलेले लिंबाची फोड घालून हे उकळून घेऊया. पॅनमध्ये थोडं तेल घालून आपण कांदा भाजून घेऊ. कांदा थोडा लालसर झाला की त्यात आपण हे पाव कप सुकं खोबरं घालू. ते थोडंसं तेलावर असं परतून त्यामध्ये एक आल्याचा तुकडा, 6-7 लसूण पाकळ्या हे परतून घेऊया. गॅस बंद करून हे गार करून घेऊ. पॅन गरम आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये कोथिंबीर घालू. कांद्यासोबत कोथिंबीरही परतून घेऊ. यामध्ये एक हिरवी मिरची घालूया. हे आता मसाले आपले गार झालेत. इकडे मी या मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेते. या मसाल्यात आपण टमॅटोच्या 2 फोडी घालूया. त्यामध्ये पाव कप पाणी घालून याची पेस्ट तयार करू. याप्रमाणे पेस्ट आपली तयार आहे. कुकर गार झाल्यानंतर अंड्याचं भांडं बाहेर काढून घेऊ. अंड्याचे साल काढून घेऊ असे. इकडे मी एका अंड्याचे 2 भाग करून घेते. यानुसार गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झाले की तेजपत्ता, दालचिनीचे 2 छोटे तुकडे, हिंग, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, तयार केलेले वाटण,
हळद, चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ. मसाल्याचं भांडं धुवून यामध्ये थोडं पाणी घालू. झाकण ठेवून मंद आचेवर हा मसाला 5 ते 6 मिनटं शिजवून घेऊ. झाकण काढून हा मसाला आपला आता तयार आहे. त्यामध्ये 1 चमच्यावर कसुरी मेथी घालूया. पाव चमचा गरम मसाला, मिक्स करून घेऊ. यामध्ये 1 वाटीभर गरम पाणी घालू. रश्श्याला चांगली उकळी आली, त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि हे उकडलेले अंडे घालून हे मिक्स करून हे 5 मिनटं आपण मंद आचेवर असं कढवून घेऊया. भाजी साईडला कढते तोपर्यंत आपण चपाती करून घेऊ. ही आपली अंडा करी तयार आहे. चला तर मग आता सर्व करूया.